आमदार संग्राम जगताप अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता। वादग्रस्त वक्तव्यानंतर संग्राम जगतापांना प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंकडून नोटीस। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढवू। पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही स्वबळाचा सूर। मविया नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, शरद पवारांची भूमिका। अफगाणिस्तान पाकिस्तान युद्ध सुरू राहिल्यास भारताला फायदा। दुश्मन का दुश्मन दोस्त होता है। सामनाच्या अग्रलेखात भारत आणि पाकिस्तान तसेच अफगाणिस्तानावरती संबंधित भाष्य। माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, वनमंत्री झाल्यावर सोडून द्यावी लागली। मंत्री गणेश नाईक यांची माहिती। वनमंत्री झाल्यावर बंधन आल्याचं गणेश नाईकांकडून कबूल। चंद्रकांत पाटलांमार्फत भाजपकडून माझ्यावर मकोका लावण्याची तयारी। रवींद्र धंगेकरांचा आरोप, तर निलेश घायवळची टोळी समीर पाटील चालवत असल्याचाही पुनरुच्चार। बोर्डाकडून 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची, तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा होणार। एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये दिवाळी बोनस मिळणार। उपमुख्यमंत्री शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत निर्णय, तर कर्मचाऱ्यांची थकीत देयकं चुकवण्यासाठीही निधीची तरतूद। नोकरदारांसाठी आनंदाची बातमी। पीएफ काढण्यासाठी आता कागदपत्रांची गरज नाही। कर्मचाऱ्यांना आता पीएफचे सर्व पैसे काढता येणार। नियमांमध्ये ईपीएफओ कडून बदल। धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला मंकीपॉक्स रुग्ण आढळला। जिल्हा आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ। सौदी अरेबियातून 2 ऑक्टोबरला हा रुग्ण धुळ्यात आल्याची माहिती।